एक तर तू लग्न करायला तयार नाहीस आणि त्यामुळे मग त्यांचं पण पण माझ्या लग्नाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? प्रेम तो करतोय, मग लग्न मी का करू? हे जाऊन ना तुझ्या आईला विचार. प्रेम विक्रांत करतोय तर मग तुझ्या लग्नाची अट का? मूल्य, तू आईला का मध्ये आणतेस? मी या सगळ्या गोष्टीमध्ये तुझ्या आईला दोष देतोय का? अरे पण तू बोलतोयस ना की काहीच इश्यू नाहीये म्हणून. म्हणजे काय, माझी आई विनाकारण कुठल्याही गोष्टीचा बाऊ करत असते हाच अर्थ निघतो ना? हे बघ वेदांत, माझ्या आईने आजपर्यंत प्रत्येक गोष्ट समजून घेतली. ती पहिल्यांदा चिडली आहे एवढी. आणि जो काही प्रॉब्लेम झालाय तो तुला समजूनच घ्यायचा नाही. आता मी तुला सांगते की प्रॉब्लेम काय. एक तर तुझ्या आईला अट बदलायची नाही, दुसरं म्हणजे तुला लग्न करायचं नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे विक्रांतला जरा धीर नाही. अरे मी म्हणते रोज रोज का बोलवतो तो तिला भेटायला? ताई नाही म्हणते कुठल्या गोष्टीला तर तो समजून सुद्धा घेत नाही. मुळात काय ना, त्याला त्याचा स्वभावच बदलायचा नाही आणि ह्या सगळ्यामध्ये ताई भरडली. एक मिनिट, विक्रांतला धीर धरवत नाही त्यात मी काय करू शकतो? आणि माझ्या आईने अट का घातली आहे ना, हे एका मूर्ख माणसाला पण कळेल. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी कशाला लग्नाच्या बंधात पडू? वेडा नाही झालोय मी लग्न करायला. आणि माझा या कशाशी काहीच संबंध नाहीये, तरी तुला फक्त वाद घालायचा आहे का? हे बघ वेदांत, मला तुझ्याशी वाद घालण्यात काहीच इंटरेस्ट नाही. तू लग्न कर किंवा नको करूस, पण ह्या सगळ्या अटींच्या गुंत्यामध्ये ना ताई अडकून पडली. हे बघ वेदांत, मी तुझ्या फॅमिलीला रिक्वेस्ट करते, प्लीज ताईच्या आयुष्याची फरफट करू नका. अगं, आमच्यामुळे काय फरफट होते तिची? आणि तू आम्हाला का दोष देतेस? हे बघ, विक्रांत आणि आरती दोघेही एडल्ट्स आहेत. ते काही लहान मुलं नाही आहेत की त्यांच्यावर लक्ष ठेवायला. आणि विक्रांत भेटायला बोलवतो ना, मग तू आरतीला सांग नको जाऊ, संपला विषय. म्हणजे तू तुझ्या भावाला समजवणार नाहीस? अमूल्या, तुला माहितीये ना विक्रांत कसा आहे. त्याला दिवस रात्र फक्त आरती दिसते. त्यात मी काय करू? त्याच्या स्वप्नात शिरून आरतीला बाहेर काढू का? काहीतरीच आपलं. मग तू लग्न कर ना, त्यांचा रस्ता मोकळा कर, म्हणजे त्यांचं लग्न होईल. अरे मी कशाला लग्न करू? मग मग तू तुझ्या आईला अट बदलायचा. तू तुझ्या आईला सांग. हे बघ, माझ्या आईची यात काही एक चूक नाही. माझ्या आईची पण यात काही चूक नाहीये. मग कुणाची चूक आहे? ताईची चूक आहे? मला काय माहित कोणाची चूक आहे? हे लोक प्रेम करतातच कशाला? उगाच दुसऱ्याच्या डोक्याला का? मी विक्रांतला सांगतो की तू आरतीला विसर आणि तू विक्रांतला विसर. म्हणजे तू तुझ्या बहिणीला सांग विक्रांतला विसर. आणि मी आईला पण सांग, या घरात 2 वर्ष लग्नावर बंदी घाल, म्हणजे हा विषय तरी थांबेल. तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. माझा पण वेळ वाया गेलाय. आणि ही प्रेम डिस्कस करण्याची जागा नाही, हे माझं ऑफिस. पर्सनल प्रॉब्लेम्स ऑफिस आर नंतर. मला वेळ नाहीये नंतर भेटायला. खूप खूप आभारी, आपण वेळ दिलात. येते मी. लग्नच नाही, प्रेम करण्यावर पण 5 वर्ष बंदी घाला. जो प्रेम करेल ना त्याला तुरुंगात टाका, पण माझ्या डोक्याला ताप नकोय फक्त. अहो, मी आरतीला रागवले ते आवडलं नाहीये का तुम्हाला? नाही, असं काही नाही. पण तुम्ही तिच्यावरती रागावलात ते अगदी योग्यच केलं तुम्ही. हा, काय आहे, आपल्या वेळेचा काळ जरा वेगळा होता, आताचा काळ खूप वेगळा आहे. हल्लीच्या मुलामुलींना खूप मोकळेपणा हवा असतो. अहो, पण आपण अशी काय बंधनं घातली आहेत मुलींवर मला सांगा ना. आता मला सांगा, अमूल्या वेदांतला 4 चौघांच्या चेष्टा मस्करी म्हणून असू देत, वेळ पडली म्हणून असू दे, बॉयफ्रेंड म्हणाली, तेव्हा मी काही बोलले का? नाही ना. आता तुमचे ते मित्र आपल्यावर चिडून निघून गेले, तेव्हाही आपण अमूल्याचीच बाजू घेतली. आरतीच्या बाबतीत मला जरा जास्ती काळजी वाटते. अहो, ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, पण नूतनताईंना आरती नको आहे. पुढे जाऊन काय होईल कोणाच ठाऊक. म्हणून मी आरतीला सांगितलं होतं, तू त्याच्याशी बोलूच नकोस. कसं आहे माहितीये का, आरतीला लोकांकडून नकार यायला नको. नाही, असं काही होणार नाही. आपली मुलगी ना खूप गुणी आहे, तुम्ही नका चिंता करू. आरती तर माझ्यावर अशी चिडून बसली जसं काय मी तिला शिक्षा केली खोलीच्या बाहेर यायचंच नाही म्हणून. तिला
माझी बाजू कळतच नसेल का हो? कळेल कळेल, थोडा वेळ द्या तिला. आणि बघा, आपण दोघंही नवरा बायको आहोत, त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घ्याल मी कायम तुमच्या सोबत असणार, लक्षात ठेवा. आणि नवरा बायकोत जर काही मतभेद असतील तर ते कधी मुलांपर्यंत जाता कामा नये. आणि आपली मुलगी आहे ना ती, मग रागवलं तर काय, अधिकाराचा आहे आपला तो. मग मला वाटलं तुम्ही चिडलात माझ्यावर. नाही नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही केलं ते अगदी बरोबर केलेलं आहे, काही चुकलेलं नाही तुम्ही. आणि होईल 2 दिवसात नॉर्मल होईल आरती, नका काळजी करू तुम्ही. विक्रांत, लक्ष कुठे आहे तुझं? जेवतोय की. काय जेवतोयस हे तरी कळतंय का? नूतन, कसं लागणार त्याचं लक्ष? त्याला जे हवंय ते तुला माहितीये ना? काय हवंय? काही गोड हवंय का? वेदांत, तुला काही गोड हवंय का? तर निर्मला, आई, मला काही नको. सगळं समजून उमजून अशी कशी काय वागू शकतेस तू? हा, नूतन, त्याला आरती हवीये आणि म्हणून त्याचं लक्ष लागत नाहीये. हे बघ, मला असं वाटतं ना की आपण ह्या दोघांचा साखरपुडा उरकून टाकूया. हो, काहीच प्रॉब्लेम नाही, करूया साखरपुडा. पण त्याआधी मोठ्या भावाचा साखरपुडा. आई, मला नाही करायचं लग्न. माझा विषय नका आणवा मध्ये. तू जरा 2 मिनिटं गप्प बसशील? मी बोलतेय ना तिच्याशी. तू तुझा हे का सोडणार नाहीस, हो ना? ठीक आहे, आपण यांचा साखरपुडा उरकून घेऊया. आजी पण. तू गप्प बस ना, मी बोलतेय ना तिच्याशी जरा. हे बघ नूतन, अगं ती मुलगी खरंच खूप चांगली आहे, संस्कारी आहे. खरं सांगू का, आद्याच्या लग्नातच ती मला आवडली होती. आणि तुझाही मान ठेवेल, आपल्या घराण्याला साजेशी मुलगी आहे ती. हो, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला माझी अट माहितीये ना? माहितीये ना? मग ठीक आहे, आपण वेदांसाठी सुद्धा मुली शोधूया. थांबशील जरा? ठीक आहे, करूया साखरपुडा. 1 मिनिट, पण त्याआधी तिची पत्रिका मागवून घे. लगेच मागवतो. ए, काय लगेच मागवतो? आला मोठा पत्रिका मागवणारा. मुकट्यानी जेव. आणि नूतन, मला पटलं तुझं. आधी पत्रिका तर मागूया, किती गुण जुळतायत हे बघूया. हा, आणि विक्रांत, पत्रिका तू मागायची नाहीस. जेवण झालं ना की मला फोन लावून दे, मी आरतीच्या आईशी बोलते. बरं, जेवण झालं की तुला फोन लावून देतो आणि लगेच सुरुवात करूया ना आपण. दादाचं काय, त्याचं होत राहील. काय दादा, तुझ्यासाठी कोणाची पत्रिका मागवायची? हा, अरे जेवणाकडे लक्ष दे. मागवायची का कोणाची पत्रिका? हा, बरं, जेव आता. आणि तू पण जेव रे.
या घरात तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, पण काही नियम आहेत ते पाळावेच लागतील. हॅलो, नमस्कार, मी विक्रांतची आजी बोलतेय. नमस्कार, बोला ना. अहो, आद्याच्या लग्नानंतर आपली भेटच झाली नाहीये. हो ना. खरं सांगू का, मी ना एका महत्वाच्या कामासाठी तुम्हाला फोन केलाय. मला आरतीची पत्रिका हवी आहे. आरतीची पत्रिका? अहो पण तुम्ही नका काळजी करू. अहो, मी आहे ना. नाही, आम्ही असा विचार केला की विक्रांत आणि आरती यांचे एकमेकांवर प्रेम आहे, तर त्यांच्या पत्रिका जुळतायत का ते बघून घेऊया. हॅलो, ऐकताय ना तुम्ही? हो हो, ऐकतेय. हा, मी एक काम करते, मी आरतीच्या वडिलांशी एकदा बोलून घेते आणि मग पाठवते वाटल्यास पत्रिका. अमूल्याकडनं पाठवते. हो चालेल, मी वाट बघते. हा, अरे अमूल्या, आज चक्कर टाकणारच का क्लिनिकला? बघते, जमलं तर संध्याकाळी येते. बर. अहो, काल विक्रांतच्या आजीचा फोन आला होता. का बरं? आता काय नवीन अट घातलीये का त्याच्या आईने? मी रात्री खूप वेळ विचार करत होते आणि मला असं वाटत होतं की तुम्हाला विचारावं. काय विचारावं? काय म्हणत होत्या त्या? त्यांनी आरतीची पत्रिका मागितलीये. त्यांचं असं म्हणणं आहे की आरती आणि विक्रांतची पत्रिका जुळतीये का बघूया. मला तर काहीच कळेना. मी म्हटलं मी यांना विचारते. काय करूया? काय करू म्हणजे? पत्रिका मागितली तर द्यायला काहीच हरकत नाही मला वाटतं. उलट आनंदाचीच गोष्ट आहे ना ही, नाही का? बरं, मग पाठवते. हा, अमूल्या, जरा पत्रिका शोधायला मदत कर ना. हो. आणि मग फोटो काढून पाठव. हा, चल. चल. आरती इकडे. काय ग, अजून राग गेला नाही वाटतं तुझा? हा, अगं आता तरी हस, छानपैकी हस. पत्रिका मागवली तुझी. हा, तू पेंडिंग कामांची लिस्ट शेअर कर. अमूल्य आणि विजयला पण ग्रुपमध्ये ठेवाणी. हो चालेल, मी पाठवते ग्रुपवर. कम इन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं आलीस. आम्ही आता कामाबद्दलच डिस्कशन करत होतो. वहिनी, दादा, एक गुड न्यूज आहे. काय? अगं तुला सांगते, तुझ्या आजीचा फोन आला होता आईला. हो का? त्यांनी चक्क ताईची पत्रिका मागवलीये. त्यांचं असं म्हणणं आहे की विक्रांत आणि ताईची पत्रिका जुळवून बघू. काय सांगतेस? अगं ही कमाल न्यूज आहे. हो ना, आजीने पुढाकार घेतला, छान झालं. आता विक्रांत आणि आरतीच्या लग्नाची गोष्ट पुढे जाणार. हो ना, आजी इज ग्रेट. तुम्हाला सांगते ना मी, तिने एक गोष्ट ठरवली ना की ती पूर्ण केल्याशिवाय ती राहतच नाही.
आता ना फक्त त्या दोघांचे गुण जुळले पाहिजेत बस. ए अमूल्या, तू दादाला सांगितलीस ही न्यूज? नाही, त्याला नाही सांगितलं. तो कधी धड बोलतो का काही सांगायला. आणि बहिणी, ह्यानंतर आहे ना मी त्याला काहीच नाही सांगणार. का ग? काय परत भांडण बिंडण झालं की काय तुमचं? तोय ना, तो चिवा आहे आणि तो चिवाच राहणार. तू परत माझ्या दादाला चिवा म्हणतेस? वहिनी अगं, मी तुला सांगते काय झालं ते. आरती आणि विक्रांतला आईने बघितलं. बदनामी कोणाची होणार आहे? तुझी, त्याची नाही. यापुढे त्याला भेटायला कुठेही जायचं नाहीये. मी तुला सांगते वहिनी, आई खूप रागावली. म्हणजे तिने ताईला सांगितलंय की ह्यानंतर तू विक्रांतला भेटायचं नाहीस. हीच गोष्ट मी वेदांतला सांगायला गेले आणि त्याला हे म्हटलं की आपण ह्या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. तर तो, मला सांग वहिनी, अट कोणी घातली? तुमच्या आई. आणि ह्या सगळ्यामुळे अडचण कोणाची झालीये? तर ताईची. अगं हीच गोष्ट मी वेदांतला सांगायला गेले तर तो ऐकायलाच तयार नाही. अगं मी त्याला म्हटलं की प्रॉब्लेम तुमच्या घरी आहे, मग तुम्ही तो सॉल्व्ह केला पाहिजे ना. एकतर तू लग्न कर, नाही तर मग विक्रांतला सांग की ताईला विसर. मुलगी आहे ती, तिचा विचार नाही करणार का तुम्ही? हो ना, लग्नाची घाई विक्रांतला झालीये आणि त्याचा त्रास आरतीला होतोय. वहिनी, हे तू समजू शकतेस, मी समजू शकते. कारण आपण मुली आहोत. मुलीची बाजू आपण समजू शकतो. अरे मी पण समजू शकतो. अरे हो दादा, तू समजू शकतोस, पण वेदांत ही गोष्ट नाही समजू शकत. आणि त्याचं कसं आहे ना, एकतर तो ही गोष्टही नाही समजू शकत आणि वरून तो चिडतो सुद्धा. मला ना वहिनी त्याचं वागणंच समजत नाही. म्हणजे कधी वाटतं की तो झालाय नॉर्मल, बोलेल व्यवस्थित, पण नाही, चिवा येतोच त्याच्या अंगात. अरे वा, या या, ये ग. वा, माझ्या सुनबाईला घेऊन आलायत. हिला बघितलं ना की मला खरंच खूप छान वाटतं. आणि मला पण छान वाटतं. पाय पडते. ए नाही नाही, राहू दे. बरं चला आत या. खरं सांगू, खूप दिवसांपासून ना इथे यायचं मनात होतच. अहो मग यायचं, तुमचंच घर आहे. हो, तेही आहेच म्हणा. बसा. बहिणीकडे हक्काने जाऊ शकत नाही, पण इथे मात्र नक्कीच येऊ शकते. आणि आजकाल ना सुमनकडे जावंसच वाटत नाही हो. नाही म्हणजे तिच्या दोन्ही मुली, बाप रे, त्यांचे एक एक उपद्व्याप बघितले ना की धक्काच बसतो. आता ते टीव्हीचं प्रकरण, अहो न्यूज बघायला आम्ही सगळेच जण बसलो होतो आणि बघतो तर काय, समोर अमूल्या. काय लाज लज्जा आहे की नाही पोरीला? कसं आहे ना, जशी आई तशा मुली. आईच इतकं शिकवते ना, म्हणूनच तर मुली इतक्या पुढे जात आहेत. अहो माझ्या घरी सुद्धा तरुण मुलगी आहेच ना, पण माझ्या आद्यानी असा काही थिल्लरपणा केला असता ना तर मी मुळीच खपवून घेतला नसता. नाही, खरंय तुमचं. अख्ख्या नागपुरात चर्चा रंगली, पण सुमनचा मला एकही फोन नाही. मुली तर कधीच करत नाही, पण बहीण म्हणून एक फोन, तो पण नाही. अहो कोणत्या तोंडाने सांगणार आहेत त्या तुम्हाला? अहो आई शिकवतेय ना सगळं त्यांना. आद्याच्या लग्नात बघितलंय कशी स्वतःच्या मुलींना सगळ्या ठिकाणी पुढे पुढे पाठवत होती ते. नाही, आधी माझा विश्वास बसत नव्हता, पण आता बसायला लागलाय. सारिका मला कधीपासून सांगत होती, मीच तिला गप्प करायचं. पण खरं तर सारिकालाच दोघी मुली बरोबर कळल्या होत्या. मी आरतीची पत्रिका मागवून घेतली.
तुम्ही तुम्ही आरतीची पत्रिका का मागवली आहे? नाही म्हणजे तिची पत्रिका. सारिका, जरा धीर धरायला शिक ना, सगळं समजेल तुला. मी पत्रिका मागवून घेतली कारण माझ्या आईची इच्छा होती पत्रिका बघायची. बघून घेऊ दे ना त्यांना पत्रिका. पण मला काय हवंय ना ते मला अगदी स्पष्ट माहितीये. वेदांत आणि विक्रांतच्या मनातून मी त्या दोघींना पूर्णपणे काढून टाकणार आहे. अमूल्य आणि आरती, त्या दोघींना मी या घराची पायरी कधीच चढू देणार नाही. हे लग्न कधीच होणार नाही.